सामना जिंकला सानवी इलेव्हन संघ. मॅन ऑफ द मॅच आपण चर्चा करत होतो. मॅन ऑफ द मॅच लो स्कोरिंग मॅच होती. गोलंदाजी करत असताना कॅप्टनने घेतल्या 2 विकेट, इकॉनॉमी गोलंदाजी केली असा सागर फुलोरे ठरलाय या मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये जो झेल पकडला मंगेशने आणि त्याच्यासाठीच सागर फुलोरीने ती डेडिकेट केली आहे मंगेशला. मंगेश आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि बक्षीस स्वीकारण्यासाठी यायचंय. जोरदार टाळ्या मंगेशसाठी. काय जबरदस्त झेल पकडला मंगेशने मेगा फायनल मध्ये. संपूर्ण बक्षीस आपण देणार आहोत, संपूर्ण गिफ्ट हॅम्पर दिले जाईल. गिफ्ट हॅम्पर, मेडल आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी दिली जाते. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आमने प्रीमियर लीग 2026 पर्व 6व या ठिकाणी पार पडलं. चुकून आपण सहकार्य सर्वांनी केलं. गावाची स्पर्धा होती, कोणाचा सहकार राहिला असेल, उल्लेख करायचा राहिला असेल तर ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून मी क्षमा मागतोय. सर्व खेळाडू आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचे. उपविजेता संघ ठरलाय तो म्हणजे आर के स्पोर्ट. त्यातील दिनेश यांनी बॅटिंग देखील चांगली केली आणि गोलंदाजी मध्ये करत असताना 2 विकेट त्यांनी घेतलेत. त्याला देखील आपण बक्षीस देणार आहोत, वॉच दिले जाईल. दिनेश आपण देखील यायचे. हरलेल्या संघाला देखील बक्षीस जे दिलं होतं ते देखील आपण देणार आहोत. हरलेल्या टीम मधील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू त्याला ते दिले जाईल. आर के स्पोर्टचा दिनेश ज्याने विकेट घेतल्या 2 आणि धावा बनवल्या बॅटिंग करत असताना 9. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. दिनेश आपण हे बक्षीस स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावर यायचे. सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण समोर यायचे. चारही टीम विजेत्या ज्या आहेत त्यांना विनंती असेल की व्यासपीठाच्या समोर यायचे. कॅप्टनलाही सूचना असेल की आपली टीम घेऊन आपण समोर यायचे. आर के स्पोर्टचे दिनेश ज्यांनी मेगा फायनल मध्ये गोलंदाजी करत असताना 2 विकेट, बॅटिंग करत असताना 9 धावांचं योगदान दिलं. त्याला गिफ्ट हॅम्पर दिलं जातं सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपण सरांचं मनोगत ऐकणार आहोत. हॅलो, मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की व्यासपीठासमोर या. थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. सर्वांना माझी विनंती आहे. आणि जे गावातील जी आदरणीय सन्माननीय व्यक्तिमत्व आहेत त्यांनी कृपया व्यासपीठावर या. स्पर्धा आपलीच आहे, आपणच या स्पर्धेचे अतिथी आहोत. खंडू पाटील यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यावं. व्यासपीठावर उपस्थित आपल्या गावचे प्रथम नागरिक तथा आपले सरपंच विश्वपालजी केने, तसेच आमने गावातील विविध क्षेत्रातील उपस्थित प्रसिद्ध अशी व्यक्तिमत्व. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे अतिशय दिमाखात आणि उत्साहात ही स्पर्धा पार पडली आणि यशस्वी झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेल्या 15 दिवसापासून या स्पर्धेचं आयोजन नियोजन सतत चालू होते. असे 2 चेहरे होते की जे क्रिकेट खेळत नाही, परंतु या गावातील नवीन खेळाडूंना, नवोदित चेहऱ्यांना संधी मिळावी, त्यांना क्रिकेटचा प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून 15 दिवसापासून त्यांची धडपड सतत सुरू होती. अगदी खेळाडूंची निवड करणे, त्यांचं ऑक्शन, टीम तयार करणे, या सर्व कामी त्यांनी अतिशय मेहनत केली. या ग्राउंडवर जे जे सुंदर दिसते, जे जे चांगले दिसते
ही त्यांचीच आयडिया आहे, ही त्यांचीच कन्सेप्ट आहे. आणि ही जी काही इथे सुंदर अशी क्रिएटिव्हिटी निर्माण झाली आणि एक क्रिएटिव्हिटी किंवा या स्पर्धेला जो सुंदरपणा आला, दिमागदारपणा आला, त्याचे खरे मानकरी जे दोन चेहरे आहेत ते म्हणजे राकेश विकी केने आणि रोशन चोरगे. या दोघांना जोरदार टाळ्या वाजवून त्यांना आपण मानवंदना देऊया. कारण मी सतत बघत होतो की हे दोन चेहरे सतत धडपडत होते आणि त्यांच्या मेहनतीला इतर सुद्धा आपले स्वयंसेवक मदत करत होते. त्यांच्या अथक प्रयत्नातून ही स्पर्धा अत्यंत यशस्वी झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो, कुठलीही स्पर्धा म्हटली ती यशस्वी होण्यासाठी 4-5 गोष्टींची गरज असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे सुंदर ग्राउंड पाहिजे. आता हे जे ग्राउंड आहे ते आपले सरपंच विश्वपालजी केने यांच्या मालकीचे आहे आणि एकमेव ग्राउंड आहे आमने गावात का तिथे गावातील जवळजवळ 2 ते 3 टीम सराव करत असतात. गावातीलच नाही तर इतर गावातील खेळाडू सुद्धा या ग्राउंडवर सराव करत असतात आणि या सगळ्यांना हे ग्राउंड उपलब्ध करून दिलेले आहेत ते आपल्या सरपंचांनी. म्हणून सरपंचांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की कुठलीही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जेवढं ग्राउंड महत्त्वाचं आहे तेवढं तुमच्याकडे संघ पाहिजेत. या स्पर्धेत 8 संघांनी सहभाग घेतला आणि आपण ती लीग पद्धतीने खेळलो. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची स्पर्धेसाठी की तुमच्याकडे चांगले स्पॉन्सर पाहिजेत. कारण केवळ एंट्री फीवर कुठलीही स्पर्धा यशस्वी करता येत नाही आणि या स्पर्धेला गावातील सर्व स्पॉन्सर लोकांनी अगदी भरभरून दान दिलं आणि त्यांच्या स्पॉन्सरमुळंच ही स्पर्धा पार पडली. त्याच्यानंतर कुठलीही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे भरपूर स्वयंसेवक पाहिजेत आणि विकी केने असतील किंवा रोशन चोरगे असतील या दोघांबरोबर 5-25 हात 5-25 चेहरे सतत मेहनत करत होते आणि या सगळ्यांनी ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे. मित्रांनो, कुठलीही स्पर्धा 100% यशस्वी ही पंचांच्या निर्णयावर मानली जाते. जर स्पर्धेत पंचांनी चुकीचा निर्णय दिला तर त्या स्पर्धेत वादविवाद होऊ शकतोय. परंतु या स्पर्धेत धर्मेश सर आणि रॉकी सर यांनी अतिशय निपक्षपातीपणाने निर्णय दिले आणि कुठलाही वाद विवाद या स्पर्धेत होऊ दिला नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, स्पर्धेत रंगत भरायचं काम हे समालोचक करत असतात आणि तारमाळे सर आणि दीपक सुतार यांनी अतिशय रसाळ आणि गोड वाण्याने या स्पर्धेत रंगत आणली. त्या सर्वांचं मी आभार मानतोय. या स्पर्धेत ज्या ज्या संघांनी सहभाग घेतला त्या सर्वांचा आभार मानतोय. जे संघ फायनलला खेळले, विजयी आणि उपविजयी ठरले, त्या दोघांचं मी अभिनंदन करतोय आणि माझं मनोगत इथे थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर, खूपच चांगलं मार्गदर्शन केलं. आणि आता आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करूयात. ऑक्शन करत असतानाच ज्या गोष्टीची चर्चा आपण केली होती की सुपर 4 मध्ये ज्या टीम जातील त्यातीलच बेस्ट बॅटर बॉलर फिल्डर असणार आहेत. फिल्डर कदाचित नसेल पण बेस्ट बॉलर आणि बॅटर आणि सिरीज असणार आहेत, ही चर्चा आपण केली होती आणि त्याच्यानुसारच आपण आता बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. तर पहिलं बक्षीस आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट फिल्डर, बेस्ट फिल्डर सानवी इलेव्हन टीमचा नचिकेत बार्शी ठरलाय. या स्पर्धेतील आमने प्रीमियर लीग 2026 मधील 6व्या पर्वाचा सर्वोत्कृष्ट फिल्डर नचिकेत बार्शी. बेस्ट फिल्डर ही ट्रॉफी दिली जाईल. सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते ही फ्रेम देखील दिली जाते. नवनाथ चोरगे यांनी ट्रॉफी पुरस्कृत केली आणि एनजे यांच्या माध्यमातून ही फ्रेम दिली होती, ती दिली जाते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नचिकेत बार्शीसाठी, बेस्ट फिल्डर आमनी प्रीमियर लीग सीझन 6 चा. त्यानंतर आपण देणार आहोत
इमॅजिंग प्लेयर उगवता सितारा या आमने गावाचा आमने प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला सापडलाय. संघ आहे लक्ष्मण स्पोर्ट्स संघ आणि त्या खेळाडूचं नाव आहे पारस पाटील. जोरदार टाळ्या झाल्याचे पाहिजे पारस पाटील साठी. आमने प्रीमियर लीग 2026 उगवता सितारा पारस पाटील. चांगली गोलंदाजी पारसच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे. योगेश चोरगे यांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी दिली जाते. पोलीस पाटील यांच्या शुभ हस्ते अभिनंदन. त्यानंतर सिक्सर किंग सिक्सर किंग साठी राहुल जोशी आणि सागर बारशे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज दिले जाते. कोण असेल सिक्सर किंग? टीमचं नाव आहे लक्ष्मण स्पोर्ट. वाटते तुम्हाला तुमचा एखादा खोलाडू असेल? अनुजचं नाव पुढे आले. टीमचं नाव आहे सानवी 11. खेळाडूचं नाव आहे सागर फुलोरे. टीमचे कॅप्टन अभिनंदन. सिक्सर किंग सर्वाधिक सिक्सर या प्रीमियर लीग मध्ये ज्याच्या बॅट मधून आल्या तो सागर फुलोरे ठरला या प्रीमियर लीगचा सिक्सर किंग. 9 6 त्याच्या बॅट मधून आल्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सागर फुलोरेसाठी. कॅश प्राइज आपण देणार आहोत जे आम्हाला पुरस्कृत केलेली आहे सागर बारशे आणि त्याचबरोबर राहुल जोशी यांनी. संजय केने यांच्या शुभास्ते देऊया. जोरदार टाळ्या सागर फुलोरेसाठी. सानवी 11 टीमचं त्यांनी नेतृत्व केलं. 9 6 त्याच्या बॅट मधून आलेत. अभिनंदन. त्यानंतर आपण देणार आहोत आमने प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलर भरपूर जण या मैदानामध्ये आपल्या गोलंदाजीवर सर्व फलंदाजांना नाचवत होते. बेस्ट बॉलर साठी शूज पुरस्कृत केलेले आहेत ते संदेश केने आणि आकर्षक ट्रॉफी दिलेली आहे मनोहर केने यांच्या माध्यमातून लाभलेली ट्रॉफी आणि त्याचबरोबर बेस्ट बॉलर साठी नयन जाधव यांच्या माध्यमातून ही फ्रेम देखील दिली जाते. 3 बक्षिसे देणार आहोत. कोण असेल या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज? मयूरचं नाव पुढे आलंय. अजून मंथन. बेस्ट बॉलरची आपण चर्चा करूयात. आमने प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याच्या नावावर 8 विकेट आहेत. आरके स्पोर्ट टीमचा मयूर जोशी ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मयूर जोशी याचं, ज्याने या स्पर्धेची विकेट आपल्या नावावर केली आणि 9 विकेट त्याच्या नावावर राहिल्यात. मयूर जोशी ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. आपण ट्रॉफी देणार आहोत मनोहर केने यांच्या शुभ हस्ते. ज्यांनी शूज पुरस्कृत केले त्यांच्या शुभ हस्ते आपण हे शूज देणार आहोत मयूर जोशीला या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर. त्यानंतर आपण फ्रेम देणार आहोत सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते आणि ट्रॉफी देखील दिली जाते जी मनोहर केने यांनी पुरस्कृत केली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मयूर जोशीसाठी. त्यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटमॅन कोणता खेळाडू असेल ज्याच्या नावावर सर्वाधिक जास्त धावा असतील? एस एस स्पोर्ट यांच्या माध्यमातून सोपान तिसकरे यांनी पुरस्कृत केलेली बॅट दिली जाईल. या आकर्षक ट्रॉफी मनोहर केने यांनी पुरस्कृत केलेले 2 बक्षीस आहेत बेस्ट बॅटर साठी. आमने प्रीमियर लीग 2026 टीमचं नाव आहे लक्ष्मण स्पोर्ट आणि ज्याच्या नावावर धावा आल्या 54 असा राहुल जोशी ठरलाय या स्पर्धेचा या प्रीमियर लीगचा बेस्ट बॅटर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात राहुल जोशी याचा. बॉसच्या माध्यमातून पोलीस पाटलांच्या शुभ हस्ते आपण ही एस एस स्पोर्ट यांनी पुरस्कृत केलेली सोपान यांनी दिलेली बॅट देणार आहोत.
अनंत जोशी म्हणजेच बॉस यांच्या माध्यमातून मनोहर केनी यांनी पुरस्कृत केलेली ही बेस्ट बॅटरची आपण ट्रॉफी देणार आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि नयन जाधव यांनी दिलेली फ्रेम देखील देणार आहोत दिनेश चोरगे यांच्या माध्यमातून. 54 धावा लक्ष्मण स्पोर्टवरचं नेतृत्व करत असताना राहुल जोशी ठरले आमने प्रीमियर लीग 2026 पर्व 6चा बेस्ट बॅटर. त्यानंतर आपण देणार आहोत डिसिप्लिन टीम शिस्तबद्ध संघ. अभिनंदन राहुल आणि पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा. शिस्तबद्ध संघासाठी आकर्षक ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे चेतन चौधरी यांच्या माध्यमातून. त्यांचं देखील धन्यवाद. संघ मालक आहेत अनिल फुलोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ. प्रशांत चोरगे यांनी कॅप्टनशिप केली. योगेश 11 या स्पर्धेतला शिस्तबद्ध संघ. अतिशय शांत पद्धतीने क्रिकेट त्याने दाखवले आमना प्रीमियर लीग मध्ये. कुठल्याही प्रकारचा पंचांशी किंवा कोणत्याशी वाद केला नाही. सहकार्य केलं गेलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर जे बॉल पाठवले ते देखील मैदानामध्ये पाठवण्यासाठी खूप मोठा वाटा त्यांचा होता. तो संघ म्हणजेच योगेश 11 संघ. अनिल फुलोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ. प्रशांत चोरगे या टीमचे कॅप्टन होते. आमने प्रीमियर लीग शिस्तबद्ध संघ योगेश 11. चेतन चौधरी या ठिकाणी असतील तर आपण यायचे आपल्या शुभ हस्तेच आपण पुरस्कृत केलेली ट्रॉफी देणार आहोत. चेतन चौधरी. सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ही शिस्तबद्ध टीमला ही ट्रॉफी देणार आहोत. सुरेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. योगेश 11 आमने प्रीमियर लीगचा शिस्तबद्ध संघ. अभिनंदन. त्यानंतर आपण देणार आहोत 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी. चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर नाव कोरणारा संघ जो संघ त्या संघाचे संघ मालक होते योगेश केने. राकेश पाटील टीमचे कॅप्टन होते आणि संघाचं नाव आहे लक्ष्मण स्पोर्ट. आपण सर्व टीम मुख्य व्यासपीठावर यायचे. चतुर्थ क्रमांकाची ही ट्रॉफी आता दिली जाईल. महेंद्र पाटील आपण यायचंय मुख्य व्यासपीठावर. बक्षीस वितरण सोला आपल्या हातातून काही बक्षिसे दिली जातील. सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर संघ मालक ही ट्रॉफी स्वीकारत असताना आमने प्रीमियर लीग 2026 6व्या पर्वामध्ये 4थ्या क्रमांकावर संघ पोहोचला होता लक्ष्मण स्पोर्ट्स संघ. योगेश केने यांनी पुरस्कृत केलेला संघ. राकेश पाटील त्या टीमचे कॅप्टन राहिलेत. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आणि कॅश प्राइज दिले जातं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अभिनंदन आणि पुढील वर्षासाठी या प्रीमियर लीग साठी खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, या स्पर्धेत रंगत आणण्याचं काम ज्या समालोचकांनी केलं, आपल्या अतिशय रसाळ आणि गोड वाणीने अतिशय सुंदर
कॉमेंट्री करून या स्पर्धेत रंगत आणली आणि आपल्या सर्वांचं मनोरंजन केले ते आपले समालोचक सन्माननीय आदरणीय दीपक सुतार यांचा सन्मान आपण आपल्या कमिटीच्या वतीने करणार आहोत. मी विकी केने आणि मनोहर केने यांना विनंती करतोय की दीपक सुतार सरांचा सन्मान करावा आणि सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे आपण अभिनंदन करूया आणि आभार मानूया. धन्यवाद दीपक सुतार. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण देणार आहोत आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर नाव कोरणारा संघ म्हणजेच इंदिरा स्पोर्ट संघ जो मंगेश जोशी यांनी पुरस्कृत केला होता. टीमचे कॅप्टन होते मनोहर केने. टीमला विनंती असेल की आपण ही ट्रॉफी आणि कॅश प्राइज स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावर यायचे. संजय केने आणि यशवंत चोरगे या एवन जोडीच्या माध्यमातून आमने प्रीमियर लीग मधील तिसऱ्या क्रमांकाचा संघ तृतीय क्रमांकाची ट्रॉफीवर नाव कोरणारा संघ इंदिरा स्पोर्ट मंगेश जोशी यांनी पुरस्कृत केलेला संघ. मनोहर केने त्या टीमचे कॅप्टन होते आणि त्यांना ही ट्रॉफी दिली जाते, कॅश प्राइज दिली जाते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत इंदिरा स्पोर्ट्स साठी. दुसऱ्या क्रमांकाची कॅश प्राइज एवन जोडीच्या माध्यमातून आम्हाला लाभली गेली होती. आम्ही प्रीमियर लीग मध्ये आपलं देखील धन्यवाद देऊयात. ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून आपला आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण देणार आहोत उपविजेता संघ रनर अप संघ आमने प्रीमियर लीग 2026 पर्व 6 आणि या स्पर्धेतील उपविजेता संघ म्हणजेच आरके स्पोर्ट. आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. विशाल केने यांनी पुरस्कृत केलेला संघ कुमार केने त्या टीमचे कॅप्टन होते. संपूर्ण संघ आता मुख्य व्यासपीठावर जोडला जाईल. दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर नाव करणारा संघ रनर अप संघ म्हणजेच आरके स्पोर्ट संघ. संपूर्ण मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण उपविजेता संघ आमने प्रीमियर लीग 2026 चा 6वं पर्व आणि त्या उपविजेत्या संघाला ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देणार आहोत. तो संघ म्हणजे या संघाचं नाव आहे आरके स्पोर्ट. जे संघ विशाल केने यांनी पुरस्कृत केला होता. कुमार केने त्या टीमचे कॅप्टन होते आणि ही ट्रॉफी आणि कॅच प्राइज आता स्वीकारत असताना आरके स्पोर्ट संघ अभिनंदन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आरके स्पोर्ट टीम साठी. आमने प्रीमियर लीग पर्व 6 मधला उपविजेता संघ रनर अप राहिलेत आरके स्पोर्ट संघ. विशाल केने यांनी संघाची बांधणी केली होती. कुमार केने त्या टीमचे कॅप्टन होते. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू त्याची आपण आता करूया चर्चा. आमने प्रीमियर लीग पर्व 6 2026 मध्ये आपण पार पाडलं. मालिकावीर म्हणून सायकल पुरस्कृत केली आहे रुद्रा ग्रुप आमने यांच्या माध्यमातून. किरण जोशी यांनी पुरस्कृत केलेली ती सायकल. त्याचबरोबर मालिकावीर म्हणून कूलर सुरेंद्र दलवे यांनी पुरस्कृत केलेला आहे आणि आकर्षक ट्रॉफी मनोहर केने यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. ही 3 बक्षिस आहेत. चारही टीमला विनंती असेल कोण असेल पर्व 6व्याचा मालिकावीर. त्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो. या स्पर्धेतील मालिकावीर आमने प्रीमियर लीग पर्व 6 सीझन 6 चा मालिकावीर ज्याच्या बॅट मधून आल्यात 81 धावा
याच्या नावावर विकेट 11 असा सानवी 11 टीमचा कॅप्टन सागर फुलोले ठरलाय पर्व 6 सीझन 6 चा मालिकावीर. खूप वर्षानंतर तो या प्रीमियर लीग मध्ये चमकला. अगदी विराट कोहली प्रमाणे त्याच्या बॅट मधून धाबा आल्या आणि त्याच पद्धतीने 11 विकेट देखील त्याच्या नावावर राहिल्या. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ही तिन्ही बक्षिस देणार आहोत. सानवी 11 टीमचा सागर फुलेरे आमने प्रीमियर लीग पर्व 6 चा ठरलाय मालिकावीर. सायकल कूलर आणि आकर्षक ट्रॉफी आपण देणार आहोत. सागर फुलोरेला त्याच्या बॅट मधून धावा आल्या 81, विकेट त्याच्या खात्यावर राहिल्या 11. आमने प्रीमियर लीग अक्षरशः त्यांनी गाजवली. अष्टपैलू कामगिरी त्याची राहिली आहे. तो सानवी टीमचा कॅप्टन आणि या सीझनचा मालिकावीर सागर फुलोरे. जोरदार टाळ्या सागरसाठी. सायकल देखील बाजूला करायची. आमने प्रीमियर लीग पर्व 6 2026 मध्ये पार पडलं. 8 संघ खेळले परंतु चॅम्पियन संघ ठरला. त्या संघाचं नाव आहे, तो संघाची कॅप्टनशिप केली सागर फुलोरेने. जे संघाचे संघ मालक होते सुरेंद्र दलवी आणि आमने प्रीमियर लीग पर्व 6 चा चॅम्पियन संघ विजेता संघ सानवी 11. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ही आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राइज देणार आहोत. सानवी 11 संघ आपण ती स्वीकारण्यासाठी यायचे. आमने प्रीमियर लीग पर्व 6 2026 मध्ये पार पाडलं गेलं. खूपच चांगला क्रिकेटचा महासंग्राम रंगला 2 दिवसामध्ये आणि चॅम्पियन संघ ठरला तो म्हणजेच सानवी 11 संघ. टीमचे कॅप्टन होते सागर फुलोरे, संघ मालक सुरेंद्र दलवी. आपलं अभिनंदन, संपूर्ण टीमचं अभिनंदन आणि पुढील हंगामासाठी या प्रीमियर लीग साठी APL साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते ही चॅम्पियनची ट्रॉफी दिली जाते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. आमने प्रीमियर लीग 2026 पर्व 6 या ठिकाणी समाप्त झालं असं मी घोषित करतो आणि तुमची सर्वांची रजा घेतो. पुढील वाटचालीसाठी आमने गावाच्या क्रिकेटसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. शुभरात्री. जय क्रिकेट.